नको प्लीज. येस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बग बग. सो आता बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहेत, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, बट वेळच कमी पडतोय. आता ऑलमोस्ट 2 दिवसामध्ये माझे सगळे फ्रेंड्स आलेले असतील इकडे, आणि त्याच्यापैकी एका दोघा जणांना तुम्ही ऑलरेडी भेटता, आणि एक पार्सल आलेलं आहे. सो तुम्ही माझ्या लास्ट व्लॉग जर बघितला नसेल मुंबई शॉपिंगचा, तर गो अँड चेक दॅट राईट नाव. सो आपण घेतला आहे Lenovo Tab Pro, आणि बेसिकली त्याचं आपण तो घेतलेला आहे एडिटिंगसाठी आणि स्टोरेजसाठी, बिकॉज आयफोन युजर्स कॅन अंडरस्टँड दिस. तर त्याचं कवर मला कुठे मिळत नव्हतं, सो फायनली ते आलेलं आहे. सो आपण ते सोबत अनबॉक्स करूया. लेट्स गो. हॅलो. आपल्याला ते व्यवस्थित ओपन करता येईल. कवर आणि स्क्रॅच गार्ड मी दोन्ही मागवलेलं. आय एम नॉट शुअर ते दोन्ही ह्याच्यामध्ये आलंय का. आलं असेल तर मला परत जावं लागेल. ते कवर तर काही मी लावू शकते, पण स्क्रॅच एवढं मोठं का आलंय, आय डोंट नो. लेट्स सी. मी ग्रे मध्ये मागवलेलं कवर, बिकॉज द टॅग इज ऑल्सो ग्रे कलर. Oh, this actually looks so good. आणि द टॅब इट सेल्फ हॅज कम विथ अ पेन. तर मग त्या पेनसाठी पण इकडे बाहेर स्टिक करायला पण जागा आहे, आणि आय गेस हे आतमध्ये पेन ठेवायला पण जागा आहे. बट दिस इज सो प्रिटी. हा लवकर खराब होण्याचे चान्सेस आहेत कलर, बट आतासाठी इट्स गुड. मला काही ब्लॅक घ्यायचं नव्हतं. आय वॉन्टेड समथिंग कलर, आणि ग्रे वॉज द वन जो मला चांगला दिसत होता. कारण ब्लू आणि ग्रीन आणि असे वेगवेगळे कलर होते, सो मला नव्हतं आवडत ते. ओके, दिस इज सील्ड, जो मेरे नाखून से भी खुल गया. ओके, सो दिस इज द स्क्रॅच गार्ड इनसाइड इट. आपण हे आता नको ओपन करूया. दिस इज स्टिकर्स अँड दिस इज ड्राय अँड वेट वाइप्स. आपण जिथून मी माझा फोन पण घेतला, आणि जिथून युजली अलिबागमध्ये मी सगळं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं शॉपिंग करते, आपण त्या दादाकडे हे घेऊन जाऊया, बिकॉज त्यांनीच लावलेलं हे बरं आहे. बट दिस इज द टेम्पर्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्शन, अँड दिस इज द कवर. जाऊया, चला. मी आताच स्क्रॅच गार्ड आणि कवर लावून आलेले आहे परत कॅफेमध्ये. तिकडे मला दाखवता आलं नाही, बिकॉज टू मच गर्दी. सो दिस इज हाऊ इट लुक्स. इथे पेन मॅग्नेटिक आहे हे, सो इथे पेन चिकटू शकतं, बट सध्यापुरतं मी पेन लावलं आहे पुढे.
ये नहीं दिखाऊंगी. This is how it looks. Very big screen, very pretty. Oh हाँ, this is not cellular. I forgot. So इधर मला फोनचा हॉटस्पॉट चालू करावं लागेल किंवा समथिंग लाईक दॅट. हे ओके. We are still learning, guys. We are still learning. But it's nice. Can I draw something? Is there any drawing application? Just बाबा बंद कसं करायचं. ओके, सो मी ह्याच्यावरती आता व्हिडिओज वगैरे एडिट करेन. उद्याचा जो ब्लॉग जाणार आहे सो प्रॉबब्ली मी ट्राय करेन की मी ह्याच्यावर एडिट करेन जेणेकरून मला कळेल की हाऊ डज इट वर्क्स. 2 hours later. हो, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. थोडंसं बँक अकाउंट खाली झालंय. अरे बर्थडे शॉपिंग करून आले. करना चाहिए ना मम्मी. दिस इज व्हाट प्रिंसेस ट्रीटमेंट इज, है की नाही. नाही, नक्कीच. This is you are putting out an example to my future partner ki how he should treat me. नो, माझ्याच मुलीसाठी नाही, प्रत्येकाने त्याच्या फियॉन्सीचा असो बायकोचा असो वाढदिवस हा सन्मानाने सेलिब्रेट. Oh my God! Yay! त्या दिवशी, कारण त्या प्रेमाला खूप महत्व आहे. त्या दिवशी आता मी माझ्या मुलीचा वाढदिवस, तिला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी देऊन तिला मी आनंदी करणार तिचा तो दिवस. कारण तिने या जगामध्ये ते पहिलं छोटंसं पाऊल टाकून मला आई म्हणून सन्मानित केलंय. सो मी तिचा वाढदिवस तर खूपच धूमधडाक्यात साजरा करणार. किती मोठी झाली तरी माझ्यासारखी माझी छोटीशी मनू आणि मनवाच आहे, त्याच्यामुळे तिचा वाढदिवस मी साजरा करणार. तुला आता नाही, लहान असली ना मुलं, नाही मला एक सांगावं असं वाटतंय, मुलं लहान असली ना की छोट्या मोठ्या गोष्टी दिल्या ना की ते खुश होतात. एक मिनिट, आय नो वेअर दिस इज गोइंग. आपली बाळं मोठी होतात की नाही, बाळं त्यांच्या लिस्टच भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. लगेच आठवलं की आई हे करायचंय. अच्छा ओके, हे पण करायचंय का? आई नेल्स करायचे, आई हेअर कलर करायचा आहे, आई हेअर कट करायचा आहे. कसं आहे, प्रेमा खातर आई हो बेटा, हो बेटा असंच म्हणत असते. कारण तिला तिच्या आयुष्यातला आनंद उपभोगायला द्यायचा असतो. त्यामुळे आई मुलीचा बिगेस्ट सपोर्ट असते. आणि का नसावं, आपल्यासारखंच आपल्या मुलीने पायावर सक्षम उभं राहणं गरजेचं आहे. आणि मुलगी आईचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे अभिमान आहे मला, माझी मुलगी आहे, मला मुलगी आहे त्याचा. आणि तिचं नावही संगीताप्रमाणे, मला आता माझा आवाज जरी बसला असला तरी स्टोरी बिहाइंड माय नेम. स्टोरी बिहाइंड कसं आहे, आम्ही ठरवलंच होतं, मी आणि माझ्या मिस्टरांनी, की भैरवीचं नाव म्हणजे आपल्याला कोणीही बाळ झालं तरी, मुलगा झाला काय मुलगी झाली काय, नाव, मलाही संगीताची आवड आहे, मी विशारद आहे, माझ्या मिस्टरांनाही जुन्या गाण्यांची, एस्पेशली देवानंदची, ते खूप मोठे फॅन होते. देवानंदची गाणी आणि तलत मेहमूद यांची गाणी खूप आवडायची. लता मंगेशकरजींची जुनी गाणी खूप त्यांना आवड होती आणि म्हणायचंही खूप सुंदर. त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये संवाद, जरी ते बँकेत असल्यामुळे शनिवार रविवार यायचे इकडे, तर आमच्यामध्ये संवाद हा
बऱ्यापैकी थोडासा झाला की आमचे विषय हे गाण्याबद्दलचेच असायचे. तर विषय असा भैरवीचं नाव ठरवायचं होतं आम्हाला. मुलगी झाल्यानंतर काय नाव ठेवायचं, काय नाव असं ते ठेवायचं. अक्षर वगैरे येतं ते अक्षर आलेलं का? हो, आम्ही जन्माक्षरही काढलं होतं हा. भटजींना विचारून. तर ब, भ, व, मग कधी वैदेही वगैरे अशी काही नावं. ओ माय गॉड, नो 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 नो. ब वरून अशी नावं. बंद बदक. नाही सॉरी तसे बबडे छबडे काही नावं आठवत नाही. मग ब वरून आम्हाला दोघांनाही संगीताची आवड असल्यामुळे आणि संगीताचा शेवटचा राग भैरवी जो अतिशय कोणत्याही कार्यक्रमाची सुरेख सो सांगत हॅपी एंडिंग, भैरवी या रागाने हॅपी होते. आणि एंडिंग. एस्पेशली का, कारण आमच्या दोघांचाही निर्णय होता की जे कोणी होईल ते पहिलं आणि शेवटचं. त्याच्यामुळे आम्हाला भैरवी झाली आणि आम्ही तिचं नाव खूप 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 प्रेमाने भैरवी असं ठेवलं. पण तिचे बाबा प्रेमाने तिला मनू, शाळेतले शिक्षकांचे भैरवी हे नाव न म्हणता अगदी प्रिन्सिपल मॅमपासून सगळ्या माझ्या सहशिक्षकांपासून सगळेजण प्रेमाने तिला भैरू असंच म्हणायचे. ती अशी होती छान गोलूमोलू छोटीशी, 2 शेंडुकल्या बांधून माझ्याबरोबर शाळेत जायची. सो टीचर्स लोक अजूनही मला भैरू बोलतात. अजूनही पण म्हणजे आज प्रिन्सिपल माझी मॅम, माझ्या वेळेस ज्या प्रिन्सिपल मॅम होत्या त्या मला अजूनही बंड्या बोलतात. कोचरकर मॅडमचं मी आवर्जून नाव घेईन. कधीही त्या भेटायला आल्या तर अतिशय म्हणजे खूपच छान. त्या घरी आल्या जरी भेटायला तरी त्या भैरवीला भैरू न म्हणता बंड्या. नंतर आमच्या स्वतःच्या प्रिन्सिपल मॅम वर्मा मॅम त्यासुद्धा अजूनही भैरू असंच म्हणतात की भैरूचं कसं चालू आहे, भैरू छान बिझनेस करते आहे, भैरूकडे यायला हवं, डाएट फूड खायला हवं. आणि जेव्हा इतक्या प्रेमाने आणि अभिमानाने जेव्हा सगळ्या टीचर्स आणि सगळे माझे कलीग नाव घेतात ना भैरूचं, तर मला खूप आनंद होतो आणि प्राऊडही फील होतं की ती खूप स्ट्रगल करते आणि आज ती तिची पायावर उभी राहून एक कॅफे रनरअप करते. तिने स्वतःची इच्छा होती म्हणून तिच्या इच्छाशक्तीच्या बळावर यूट्यूब चॅनल चालू केलं आणि तुमचा सगळ्यांचा गवगवीत सपोर्ट मिळतो आहे. आणि हे सपोर्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आमच्यावर आणि ते कायम असंच राहावं आणि त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि तिलाही असाच सपोर्ट करत राहा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक जरूर करा. हाय. म्हणते ना मी की जे मी म्हणालेली माझ्या न्यू इयरच्या ब्लॉगमध्ये की 2026 आय हॅव टू बी लेस क्लमझी. आय डोंट थिंक सो ते पॉसिबल होणार आहे बिकॉज ओके, मी हे सांगायला आलेली आहे की आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आहे. सो उद्यापासून बर्थडेची तयारी चालू होणार आहे. आय एम गोना डू 3 डिफरंट थिंग्स. फर्स्ट ऑफ सगळ्या मुलींना माहिती असेल, नेल्स, कलर अँड हेअरकट. सो ते तिन्ही तुम्हाला आय गेस ट्यूसडेला बघायला मिळेल. आय विल ट्राय की मी एखादी शॉर्ट्स पोस्ट करेन. सो मी आता ॲक्च्युली ते नेल्सचेच इन्स्पो बघत होती की उद्या काय करायचं आहे. बट आय एम व्हेरी कन्फ्युज्ड, लाईक व्हेरी कन्फ्युज्ड. बट बघूया कसं होतं आहे ते. सो आतासाठी एवढंच. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे आणि आपण असेच रँडम व्लॉग्स घेऊन येतो. सो बड्डे व्लॉगसाठी स्टे ट्यून टिल ट्यूसडे. तोपर्यंत लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू जस्ट बग. ओके, बाय.